नमस्कार, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, सण सुरू झालेले आहेत. श्रावण महिना लागला की सणामागे सण येत असतात, तर काहीतरी गोडधोड आपल्या घरामध्ये आपण बनवत असतो. तर आता येणार आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधन निमित्त मी बनवणार आहे ओल्या नारळाची वडी. मी इथे बनवणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते छान उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पिळायचं आहे लिंबू आणि आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी आता इथे लिंबू पिळून घेते. दूध ऑलरेडी मी गरम करायला ठेवलेलं होतं. तर अर्धा लिंबू मी पिळलेलं आहे आणि आता हे दूध फाटल्यानंतर इथे गॅस बंद करणार आहे. गॅस अजून सध्या आता चालू आहे. चांगलं आपल्याला हे दूध, पाणी आणि दूध आपलं असं एकदम वेगळं होतं बघा. ते छेना बाजूला निघतो बघा. गॅस मी इथे आता बंद करते. चला, गॅस बंद केलेला आहे. एका चाळणीमध्ये आपल्याला आता ह्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी टाकून हाताच्या साहाय्याने आपल्याला असे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं जे लिंबाचा आंबटपणा आहे तो याच्यातला कमी होऊन जाईल. हे बघा, एक ग्लासभर चांगलं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे असंच आता आपल्याला हे निथळत ठेवायचं आहे. हे बघा, आता बाजूला ठेवून आणि एक मिडियम साईजचा नारळ मी इथे घेतलेला आहे. ग्लास घेतलेला आहे. आता मला मुसळीच्या साहाय्यानेच नारळ फोडायचं आहे. कोयता असेल तर पटकन नारळ फोडल्या जातं, पण आता मी ह्याच्यानेच ट्राय करणार आहे, म्हणजे फोडणार आहे. नारळ फोडण्याचे एक आयडिया आहे, जेणेकरून नारळ कशानेही फोडा तुम्ही, कोयत्याने फोडा किंवा एखाद्या मुसळीने फोडा किंवा जे काय असेल तुमच्या हातामध्ये जड त्याच्याने फोडा. पण तो जर असं ह्या पद्धतीने फोडत गेले, मी दाखवते अशा, तर बरोबर अर्धा त्याचं हे होतं, वेडावाकडा तो तुटत नाही. गोल गोल करत फक्त मध्ये आपल्याला त्याला हे करत घ्यायचं आहे. सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने गॅप करून आपल्याला संपूर्ण पाणी याच्यातलं काढायचं. अर्धा ग्लास आपलं इथं पाणी निघालेलं आहे. तर नारळ मी या पद्धतीने तुकडे केलेले आहेत. आता तुम्हाला मशीन असेल तर मी किसून घेऊ शकता, किंवा विळी असते, विळीच्या वरती असं छोटंसं चक्रासारखं फूल असतं, त्याच्यावरती पण हे नारळ अलगद जे दोन आपण एका नारळाचे दोन भाग केले तर त्याच्याने मस्त नारळ किसता येतं. किंवा सरळ त्याच्यावरची हे काढून, करवंटी काढून आणि ह्या पद्धतीने बारीक बारीक तुकडे आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण काय काय करणार आहोत ते बघूयात. जे तुम्हाला सोपं वाटत असेल ते तुम्ही करू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा वापर करून आपल्याला इथे वडी बनवायची आहे. गुळाचा, साखरेचा वापर तुम्ही इथे तुम्हाला जे आवडत असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. ते पातळ पातळ स्लाईस करते मी, जेणेकरून पटकन आपलं मिक्सरमध्ये बारीक होईल, कारण मी आता हे मिक्सरला लावणार आहे. आता हे किती फिरवायचं आहे, बारीक किती करायचं आहे ते इथे दाखवते. तर इथे बघा, मिक्सरमधून ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे किसतो आपण विळेवरती तसं आपल्याला हे करायचं आहे. तर मला हे जास्त सोपं वाटतं, मी पटकन हे मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे. तुम्हाला जशी सोपी पद्धत असेल त्या पद्धतीने या पद्धतीने हे करायचं आहे. एकदम मोठं जाडं ठेवायचं नाही, कारण आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे. एक कढई मी आता इथे गॅसवर ठेवणार आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. 200 ग्राम मी साखर घेतलेली आहे.
जर तुम्हाला खूप कमी गोड आवडत नसेल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त साखर घेऊ शकता, 250 ग्राम साखरसुद्धा इथे घेऊ शकता. तर इथे थोडंसं मी घालणार आहे पाणी. अर्धी वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालायची आहे साखर. आता तुम्ही दोन्ही अर्धा अर्धा इक्वल प्रमाणामध्ये पण गुळ आणि साखर असं करू शकता. तर 200 ग्राम मी इथे साखर घेतलेली आहे आणि 20 ग्राम मी घेणार आहे गूळ. तोही फक्त म्हणजे एक थोडासा कलर असा छान त्याला येणार आहे त्यासाठी मी घेते, बाकी गूळ घेण्याचं दुसरं कुठलं कारण नाही आहे. 20 ग्राम फक्त मी इथे गूळ घेणार आहे. चला आता हे आपल्याला व्यवस्थित खाली न लागू देता आपल्याला हा व्यवस्थित पाक तयार करायचा आहे. हे बघा, आपण जे दूध फाडून घेतलेलं आहे यातलं संपूर्ण पाणी निथळलेलं आहे. कुठलंही तुम्हाला एकच वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही गूळ किंवा साखर असं वापरू शकता, किंवा इक्वल प्रमाणामध्ये सुद्धा वापरू शकता. अर्धा गूळ अर्धी साखर, किंवा मी आता जसं केलं 20 ग्राम मी गूळ घेतलेला आहे आणि 200 ग्राम मी साखर घेतलेली आहे, तसं सुद्धा तुम्ही इथे करू शकता. पाणी छोटी अर्धी वाटी तुम्हाला घ्यायचं आहे. एका नारळाचं मी इथे तुम्हाला हे दाखवते त्याप्रमाणे मी इथे तुम्हाला वाटीसुद्धा दाखवलेली आहे. अर्ध वाटी फक्त मी इथे पाणी घेतलेलं आहे. चुकून एखाद्या वेळेला थोडंसं पाणी जास्त झालं तरीसुद्धा घाबरण्यासारखं नाही. पुढे मी सांगणारच आहे रेसिपीमध्ये. चुकून एखाद्या वेळेला होऊ शकतं की पाणी जरासं पडलं जास्तीचं, तर काय होतं, किंवा एखाद्या वेळेला चुकून कमी झालं तर इथे तुम्हाला पुढे मी जशी जशी रेसिपी बनवते तसं मी तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे की कमी पाणी झालं तर त्या स्टेजला काय करायचं आहे, आणि जर जास्त पाणी झालं तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे. 8 दिवस मस्त राहते, आणि 8 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला ही वडी ठेवायची असेल तर बिनधास्त तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि एन्जॉय करू शकता. गॅस मी थोडासा कमी केलेला आहे कारण लगेच गुळाचा वास यायला लागतो, म्हणून मी गॅस कमी केलेला आहे. इथे आपल्याला असं काही नाही आहे की खूपच कडक पाक करायचं वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. चला आता इथे अर्धा टीस्पूनपेक्षा कमी मी इथे घेतलेले आहे वेलची पूड, आणि ह्याच्यातच मिरी, मी काळी मिरी बारीक केलेली आहे ते टाकायचे आहेत. म्हणजे 2-3 वेलची आणि 5 ते 6 मी इथे घेतलेले आहेत काळी मिरी. तर टाकून बघा, काळी मिरी पावडरमुळे खूप छान टेस्ट येते. तिखट वगैरे काही लागत नाही पण टेस्ट छान येते. या वडीमध्ये टाकून बघा. चला आता ह्या पाकाचं असं काही नाही आपल्याला खूप कडक पाक पाहिजे काय पाहिजे. इथे तुम्ही उकळलेला पाक बघता तर या पद्धतीने आपल्याला ह्या करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता आपण जे दूध फाडून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. अर्धा लिटर दुधाचा वापर इथे केलेला आहे मी. एका नारळासाठी हे एवढं प्रमाण बरोबर आहे. दूध घातल्यानंतर पण एक उकळी आपली छान आलेली आहे. या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आता आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये पूर्ण किसून घेतलेला किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला नारळ. गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे आणि छान आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस कमी जास्त करत करत हे मिक्स करायचं आहे. यातला संपूर्ण पाण्याचा अंश निघून जातो. मस्त वास सुटलेला आहे. कदाचित तुम्हाला असंही वाटेल की एवढं पाणी यातलं आटवायचं आहे तर मग अगोदरच पाणी टाकायचं नाही पाक करताना, तर ते तसं करावंच लागतं. कारण खोबरं जे आहे कच्चं आहे, ओलं नारळ आहे, तर ते छान आपल्याला त्याच्यामध्ये शिजवायचं असतं आणि ह्या पद्धतीने घट्ट करत घ्यायचं असतं. तेव्हा आपली वडी एकदम मस्त येते. म्हणून आपल्याला तेवढं पाणी टाकणं गरजेचं आहे. आणि नंतरची जी स्टेज आहे तर ही तशीच आहे. तर आता मी मगाशी म्हटले होते की पाणी जर कमी झालं तर हा जो गोळा आहे तो खूप लवकर तयार होतो. जर जास्त झालं तर थोडा वेळ तुम्हाला इथे परत मी सांगेन त्या स्टेजला येईपर्यंत इथे हे मिक्स करत राहावं लागतं. एवढाच फरक आहे.
म्हणून पाणी अगदी थोडंसं जास्त किंवा थोडंसं कमी झालं तर घाबरण्यासारखं काहीच नाही. ही वडी अजिबात बिघडत नाही. अजून थोडंसं आपण इथे हे बघा, त्यात कालथा एकदम असा छान रोवला गेला की आपण काढणार आहे. आता सध्या हा रोवला जातोय, पण तरीसुद्धा अजून थोडंसं आपण पाणी हे करूयात, कारण नारळ आहे. थोडंसं घट्ट झालं की आपल्याला जास्त छान वडी तयार होते. असं हे करताना, मिक्स करताना घट्टपणा आपल्याला कालथ्याला जाणवतो. असं वाटतं आपल्याला की हे पहिल्यापेक्षा असं हार्ड जाते मिक्स करायला. मस्त याचा गोळा तयार झालेला आहे. कलरही याचा चेंज झालेला आहे, हे बघा. आणि आता आजूबाजूला असं जे मगाशी कढईत पाणी वाटत होतं तर ते अजिबात इथे आता दिसत नाही. तर ह्या पद्धतीने आपला हा कलर आणि गोळा तयार झाला पाहिजे. इथे मी जवळून दाखवते, हे बघा. मस्त वास येतो आणि गोळा आपला असा छान तयार झालेला आहे. हे बघा, कालथ्यावरती राहतोय मस्त. ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. ताट घेते, ताटाला काही इथे लावलेलं नाही आहे. ताट घेतलेलं आहे मी इथे, बघा. कढईतलं सारण संपूर्ण आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे. सुरीच्या साह्याने मी थोडंसं हे, आता मंडळी हे खूप गरम आहे. आता तुमच्याकडे छान असं चौकणी काहीतरी असेल, आपलं तुम्ही ढोकळा वगैरे करता तसे हे असेल तरी पण चालेल. केकचं तुम्ही टीनमध्ये टाकलात तरीसुद्धा चालेल, पण मला थोड्याशा ह्या एकदम जाड करायच्या नाहीत म्हणून मी केकच्या टीनमध्ये लावत नाही आहे. तर आता इथे मी तुम्हाला हे दाखवणार आहे. पहिलं तर गरम आहे, त्यामुळे आता हे सध्या ह्या पद्धतीनेच मी कालथ्याने हे करते. आता काय काय करते तुम्ही इथे बघा. हे बघा, असं छान हे चिकट होतं. चला, आता थोडं थोडं थंड झालं की थोडा थोडा आकार द्यायचा मी काम करते, जेणेकरून आपल्याला चौकणी अशा ह्या छान वड्या पाडता येतील. हे बघा, थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत. चला, तर आता मस्त हे सेट झालेलं आहे, थंड झालेलं आहे. तर ज्या आकाराच्या आपल्याला पाहिजे तशा आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि त्या खूप मोठ्या पण नाही करणार आहे. एक एक वडी मस्त आपली बघा निघून येते. रसरशीत मस्त ह्या वड्या तयार होतात. तर अशाच आहे बघा, मस्त. तुम्हाला जसं हवा तसा आकार ह्याला देऊन घ्या. तर इथे नारळाची वडी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.